dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 9 of chapter number 2 multiplication and division of integers from class 7 mathematics. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व्ह केलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 9 सॉल्व्ह करणार आहोत. आता इथे आपल्याला इंटिजर्सचे डिव्हिजन करायचे आहे. मग रूल्स काय? सेम रूल्स जे आपण प्रॅक्टिस सेट 8 मध्ये पाहिले मल्टिप्लिकेशन करते वेळी. जेव्हा दोन इंटिजर्स दिलेले असतात आणि ते दोन्ही इंटिजर्स हे पॉझिटिव्ह असतात तेव्हा आपले फायनल आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह येत असते. आणि जेव्हा दोन नेगेटिव्ह इंटिजर्सचे आपण डिव्हिजन करतो तेव्हा सुद्धा आपले फायनल आन्सर हे पॉझिटिव्ह येत असते. जेव्हा सेम साइन्सचे डिव्हिजन होत असते हे पहा, प्लस डिवायडेड बाय प्लस फायनल आन्सर प्लस, मायनस डिवायडेड बाय मायनस फायनल आन्सर प्लस. आता इथे जेव्हा दोन डिफरंट साइन्स येतात आणि त्यांचे डिव्हिजन होत असते प्लस डिवायडेड बाय मायनस तेव्हा आपले आन्सर हे मायनसमध्ये येत असते. तसेच मायनस डिवायडेड बाय प्लस असे असले, इथे सुद्धा दोन्ही डिफरंट साइन्स आहेत, मग त्यावेळी सुद्धा आपले फायनल आन्सर हे नेगेटिव्हच येत असते. तर लक्षात ठेवायचे आहे, सेम साइन्सचे जेव्हा डिव्हिजन होत असते प्लस डिवाइड बाय प्लस मायनस डिवाइड बाय मायनस तेव्हा आपले आन्सर पॉझिटिव्ह येते. आणि जेव्हा दोन डिफरंट साइन्सचे डिव्हिजन होत असते तेव्हा आपले आन्सर हे नेगेटिव्ह येत असते. चला आता रूल्स तुम्हाला समजले असतील. आता आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातील -96 डिवायडेड बाय 16. आता डिव्हिजन करते वेळी, इंटिजर्सचे डिव्हिजन करते वेळी सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, तर या डिव्हिजन फॉर्मला आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घ्यायचे. -96 अपॉन 16. आता इथे साइन्स पहा, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे दोन डिफरंट साइन्स आहेत. जेव्हा दोन डिफरंट साइन्सचे डिव्हिजन होत असते तेव्हा आपले फायनल आन्सर हे नेगेटिव्ह येत असते. लक्षात आहे ना तुम्हाला? चला आता आपण थोड्या वेळासाठी सायन्स बाजूला ठेवूयात आणि नंबर्सकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. इथे 96 आहे आणि इथे 16 आहे. 16च्या टेबलमध्ये 96 येतात, राईट? सो 16 1s are 16 अँड 16 6s are 96. राईट करून घेऊयात. -6 अपॉन 1. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 आलेला आहे, मग जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये 1 येतो तेव्हा तो नाही राईट केला तरीही चालतो. सो फायनल आन्सर इथे आलेले आहे आपले -6. नेक्स्ट पाहूयात, 98 डिवायडेड बाय -28. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. 98 अपॉन -28. 98चे साईन आहे प्लस आणि 28चे साईन आहे मायनस. आता आपण सायन्स थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि नंबर्सचे डिव्हिजन करून घेऊयात. आता तुमचे जर टेबल पार्ट असतील तर तुम्हाला लगेच सांगता येणार आहे की 14च्या टेबलमध्ये 28 सुद्धा आहे आणि 98 सुद्धा आहे. 14 2s are 28 आणि 14 7s are 98. सो इथे आपण राईट करून घेऊयात 7 अपॉन 2 आणि मायनसचे साईन न विसरता इथे द्यायचे आहे. पण बऱ्याचदा काय होते की टेबल्स पार्ट नसतात, मग आन्सर कसे फाइंड आउट करायचे? डोंट वरी. काय करायचे तर छोट्या छोट्या स्टेप्समध्ये डिवाइड करायचे. राईट करून घेऊयात 98 अपॉन -28. तुम्हाला 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत असणार आहे. 2ने आपण 28 आणि 98 दोघांनाही डिवाइड करू शकतो. सो 2 1s are 2 अँड 2 4s are 8. इथे वरती आता डिवाइड करूया 2ने. 2 4s are 8. 9 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यावर 1 रिमेनिंग राहिला. आता इथे 18 झाले, मग 2 9s are 18. 49 अपॉन 14 हे आले. साईन न विसरता द्यायचे आहे. आता फर्दर आपण कोणत्या नंबरने या दोघांनाही डिवाइड करू शकतो, तर 7ने. 7च्या टेबलमध्ये 14 आहे आणि 49 सुद्धा आहे. सो 7 2s are 14 आणि 7 7s are 49. सो 7 अपॉन इथे 2 आणि हे मायनस साईन ॲज इट इज द्यायचे आहे. सो पाहिलं, आपण डायरेक्ट 14ने सुद्धा डिवाइड करू शकतो आणि अशा छोट्या छोट्या स्टेप्समध्ये सुद्धा आपण डिवाइड करून आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. आता हे आपले फायनल आन्सर नाही आहे. फायनल आन्सर काय असणार आहे? इथे एक रूल लक्षात ठेवायचा आहे. When one integer is divided by another non-zero integer, it is customary to write the denominator of the quotient as a positive integer. आपल्याला
इथे हा जो डिनॉमिनेटर आहे तो नेहमी पॉझिटिव्ह राईट करावा लागतो. मग हे जे मायनस साईन आहे ते आपण इथे न्यूमरेटरला देऊयात. सो -7/2 हे झाले आपले फायनल आन्सर. रूल नेहमी लक्षात ठेवायचा आहे, जेव्हा कधी आपला डिनॉमिनेटरमध्ये नेगेटिव्ह साईन येते ते आपण न्यूमरेटरमध्ये देऊन टाकायचे आहे. आणि हे आपले आता फायनल आन्सर सेकंड क्वेश्चनचे आलेले आहे. नेक्स्ट पाहूयात आपण. 3 नंबरला दिलेले आहे -51 डिवायडेड बाय 68. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात आणि डिवाइड करूयात. आता 51 आणि 68 हे दोन्ही नंबर्स 17च्या टेबलमध्ये येतात. सो 17 3s are 51 आणि 17 4s are 68. सो 3/4 इथे मायनस साईन आहे, न विसरता न्यूमरेटरला मायनस साईन देऊन घेऊयात. सो -3/4 हे झाले आपले फायनल आन्सर या क्वेश्चनचे. नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेले आहे 38 डिवायडेड बाय -57. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात आणि डिवाइड करूयात. 38 आणि 57 हे दोन्ही नंबर 19च्या टेबलमध्ये आहेत. 19 3s are 57 आणि 19 2s are 38. सो 2/3 मायनस साईन द्यायला विसरायचे नाहीये, डिनॉमिनेटरमध्ये मायनस साईन आहे. आता हे आपले फायनल आन्सर होणार आहे का? नाही. का? कारण रूल काय सांगतो की डिनॉमिनेटर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, तो कधीही नेगेटिव्ह नसतो. तर इथे आपले हे जे नेगेटिव्ह साईन आहे मायनसचे ते आपण न्यूमरेटरला देऊन घेऊयात. 2/3 इथे न्यूमरेटरला मायनस साईन. सो हे झाले आपले फायनल आन्सर -2/3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. -85 डिवायडेड बाय 20. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात आणि डिवाइड करूयात. 5ने आपण 85 आणि 20ला दोघांनाही डिवाइड करू शकतो. 5 4s are 20 आणि इथे 85ला 5ने डिवाइड करूयात आपण. 5 1s are 5. 8मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. इथे झाले 35. 5 7s are 35. सो 17/4. आता इथे न्यूमरेटरला मायनस साईन आहे, ते न विसरता इथे देऊन घ्यायचे आहे. सो -17/4 हे झाले आपले फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. -150 डिवायडेड बाय -25. सो फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. आता इथे पाहिलं का दोन्हीही मायनस साईन आहेत दोन्हीकडे. सो हे मायनस मायनस प्लस होतात, राईट. सो हे मायनस साईन आपण कट करून घेऊयात आणि नंबर्सचे डिव्हिजन करून घेऊयात. 25च्या टेबलमध्ये 150 येतात. 25 1s are 25 आणि 25 6s are 150. सो 6/1. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 आलेला आहे. जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये 1 येतो तेव्हा तो नाही राईट केला तरीही चालतो. सो इथे आपले फायनल आन्सर आलेले आहे 6. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 100 डिवायडेड बाय 60. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. आता इथे 0 आहे, इथे 0 आहे. सो 0 0 कट करून घेऊयात. फर्दर आणखीन आपण याला डिवाइड करू शकतो का? तर हो, 2ने डिवाइड करू शकतो. 2च्या टेबलमध्ये 6ही आहेत आणि 10ही आहेत. सो 2 3s are 6 आणि 2 5s are 10. सो 5/3 हे झाले आपले फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 9 डिवाइड बाय -54. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. आता 9च्या टेबलमध्ये 54 आहेत. 9 1s are 9 आणि 9 6s are 54. सो 1/6 मायनसचे साईन न विसरता द्यायचे आहे. आता इथे तुम्ही पाहिलं का डिनॉमिनेटरमध्ये मायनस साईन आलेले आहे. डिनॉमिनेटर नेगेटिव्ह कधीही नसतो, राईट. मग आपल्याला हे मायनसचे साईन कुठे शिफ्ट करायचे आहे? न्यूमरेटरमध्ये. सो -1/6 हे झाले आपले फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात. 78 डिवाइडेड बाय 65. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात आणि डिवाइड करूयात. 13च्या टेबलमध्ये 65 ही आहेत आणि 78 ही आहेत. 13 5s are 65 आणि 13 6s are 78. सो 6/5 हे झाले आपले फायनल आन्सर. नेक्स्ट -5 डिवाइड बाय -315. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही मायनसमध्ये आहे, दोन्ही नेगेटिव्ह आहेत. सो नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं. मग इथे आपण हे जे मायनस साईन आहे ते कट करून टाकले, म्हणजे हे झाले पॉझिटिव्ह नंबर्स. आता 5ने आपण
315ला डिवाइड करू शकतो का? तर हो, करू शकतो. चला डिवाइड करूयात. 5 1 जार 5, 5 6 जार 30 आणि इथे मग 1 रिमेनिंग राहणार. 31 मधून 30 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहिल्यानंतर इथे झाले 15. 5 3 जार 15, राईट. तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथडने अशा प्रकारे जरी केले तरीही चालणार आहे, जर तुम्हाला इथेच डिव्हिजन करता येत नसेल किंवा कठीण जात असेल तर. सो इथे आपले आन्सर काय झाले? 1/63 आणि हे झाले आपले फायनल आन्सर. इथे हे जे मायनसचे साईन होते दोन्ही ते कट झालेले आहेत, कारण मायनस मायनस प्लस होत असते. सो इथे आपले फायनल आन्सर आलेले आहे 1/63. सो इथे आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. आता आपण पाहूया सेकंड क्वेश्चन. Question number 2. Write 3 divisions of integers such that the fractional form of each will be 24/5. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन समजून घ्या. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटीजर्स. आपल्याला इंटीजर्सचे 3 डिव्हिजन्स राईट करायचे आहेत. कसे? सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ इच विल बी 24/5. असे राईट करायचे आहेत की ज्यांचा फ्रॅक्शनल फॉर्म हा 24/5 असेल. तुम्ही क्लास 6 मध्ये इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शिकला आहात, राईट. सो त्याच प्रकारे आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर राईट करायचे आहे. चला आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. सॉल्व्ह करता करता तुम्हाला कळणार आहे. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसे आपण फाइंड आउट करत होतो? 24/5चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. कसे करणार? तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही सेम नंबरने मल्टिप्लाय करायचे, राईट. सो 24 हा न्यूमरेटर आहे, त्याला 1ने मल्टिप्लाय करूयात आणि डिनॉमिनेटरला सुद्धा 1ने मल्टिप्लाय करूयात. 24 1 जार 24, 5 1 जार 5. सो 24/5 हे झाले याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. तसेच आपण नेक्स्ट इथे 24/5 आता कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार? तर आपण आता 3ने मल्टिप्लाय करूयात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 24 3 जार येस 72 आणि 5 3 जार 15. सो 72/15 हे झाले नेक्स्ट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता इथे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचे? इथे आपण पॉझिटिव्ह नंबर्सने मल्टिप्लाय केले. आपण नेगेटिव्ह नंबर्सने सुद्धा मल्टिप्लाय करून इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट करू शकतो. सो इथे आपण -2ने मल्टिप्लाय करूयात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 24 2 जार 48, राईट. आणि आता इथे प्लस मायनस काय होते? तर मायनस. सो -48 येणार आणि डिनॉमिनेटरला -10. 5 2 जार 10 आणि इथे मायनसचे साईन. सो -48/-10. या क्वेश्चनचे खूप आन्सर्स येऊ शकतात. फक्त एवढेच आन्सर्स येतील, हे 3च आन्सर्स येतील असे नाही. तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करून त्यांचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फाइंड आउट करू शकता. आता इथे आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फाइंड आउट केलेले आहेत. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेले आहे? राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटीजर्स. आपल्याला डिव्हिजन्स राईट करायचे आहेत इंटीजर्सचे. सो इथे आपण इंटीजर्सचे डिव्हिजन राईट करून घेऊयात. 24 डिवायडेड बाय 5 फ्रॅक्शन फॉर्मला डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट करून करायचे. 72 डिवायडेड बाय 15 -48 डिवायडेड बाय -10. आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊयात. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार? इथे आपण नेगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केले. आता इथे पॉझिटिव्ह नंबर. आता इथे आपण +2ने मल्टिप्लाय करूयात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. सो आन्सर काय येणार? 48/10. याला डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. 48 डिवायडेड बाय 10. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटीजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ इच विल बी -5/7. सेम क्वेश्चन, फक्त नंबर्स इथे बदललेले आहेत. आपल्याला कसा फ्रॅक्शनल फॉर्म हवा आहे? तर -5/7. चला आपण येस आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करूयात? फर्स्ट आपण तर 1ने करूयात. काय आन्सर येणार? -5/7. डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट करूयात. -5 डिवायडेड बाय 7. नेक्स्ट आता इथे आपण 3ने मल्टिप्लाय करूयात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 5 3 जार 15 आणि हे मायनसचे साईन. सो -15/21. 7 3 जार 21. डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात आपण. -15 डिवायडेड बाय 21. आता इथे तुम्ही
या नंबर्सला डिवाइड केले तर तुम्हाला त्याचं रूट फॉर्म मिळणार आहे -5/7, राईट. सो इथे काय क्वेश्चन दिलेला आहे, राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी -5/7. सो इथे आपण काटकोट केल्यानंतर आपल्याला पुन्हा -5/7 हेच आन्सर मिळणार आहे. सो याचे हे डिव्हिजन फॉर्ममध्ये आपण राईट केले -15 डिवाइडेड बाय 21. नेक्स्ट घेऊया. आता कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचे, तुम्ही कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 4, -4, 5, -5. ओके, फक्त कंडिशन काय की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे आपल्याला सेम नंबरने मल्टिप्लाय करायचे आहे. आता इथे आपण -4 घेऊयात. 5 4s are येस 20, पण आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस काय होते प्लस. सो इथे येणार 20. 7 4s are 28. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, मायनस प्लस काय होते मायनस, दोन डिफरंट साइन्स आहेत. सो मायनस. सो इथे काय आन्सर आलेले आहे आपले 20/-28 आणि याचा डिव्हिजन फॉर्म 20 डिवाइडेड बाय -28. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. आता इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 5 2s are 10. सो -10/14. 7 2s are 14. डिव्हिजन फॉर्म मध्ये राईट करूयात -10 डिवाइडेड बाय 14. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द फिश इन द पॉन्ड बिलो. इथे हा पॉन्ड आहे आणि याच्यामध्ये काही फिश आहेत. कॅरी सम नंबर्स. आणि या फिशेसने काही नंबर्स कॅरी केलेले आहेत या फिशने. चूज एनी 4 पेअर्स अँड कॅरी आउट 4 मल्टिप्लिकेशन्स विथ दोज नंबर्स. आता काय करायला सांगितलेले आहे आपल्याला, कोणतेही 4 नंबर्स 4 पेअर्स घ्यायचे आहेत, त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे आणि नंतर चूज 4 अदर पेअर्स अँड कॅरी आउट डिव्हिजन्स विथ दीज नंबर्स. आणि नंतर आधी मल्टिप्लिकेशन करायचे आणि मग डिव्हिजन करायचे आहे. चला तर मग आधी आपण मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन करण्यासाठी पेअर्स चूज करूयात आपण. सो फर्स्ट पेअर 9 मल्टिप्लाइड बाय 12. 9 मल्टिप्लाइड बाय 12 दोन्हीही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. नेक्स्ट घेऊयात -13 मल्टिप्लाइड बाय -8. त्यानंतर -15 मल्टिप्लाइड बाय 13. आणि लास्ट पेअर आपण घेऊयात -24 मल्टिप्लाइड बाय -18. चला मल्टिप्लिकेशन करूयात. दोन्ही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. 9 मल्टिप्लाइड बाय 12. 12 9s are येस 110. आता इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, प्लस 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 होते, प्रोडक्ट हे पॉझिटिव्ह येते. आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, दोन्ही सेम साइन्स आहेत. मग जेव्हा दोन्ही सेम्स असतात तेव्हा प्रोडक्टमध्ये आपलं प्रोडक्ट कसं येते पॉझिटिव्ह येते. सो 13 8s are नंबर्सचे मल्टिप्लिकेशन करा. 13 8s are 104 आणि साईन येणार पॉझिटिव्ह. नेक्स्ट -15 मल्टिप्लाइड बाय 13. आता इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. आधी आपण नंबर्सकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. 15 मल्टिप्लाइड बाय 13 मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा 15 ने 13ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपले आन्सर येते 195. राईट करून घेऊयात 195. आता साईन बघा, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, दोन डिफरंट साइन्स आहेत. सो मायनस प्लस काय होते मायनस. नेक्स्ट -24 मल्टिप्लाइड बाय -18. सायन्स सध्या आपण बाजूला ठेवूयात आणि नंबर्सकडे कॉन्सन्ट्रेट करून मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 24 मल्टिप्लाइड बाय 18 काय येते प्रोडक्ट 432. राईट करून घेऊयात 432. साईन कोणते देणार प्लस की मायनस. आता इथे पहा, इथे मायनस आहे आणि इथे मायनस आहे, दोन्ही सेम साइन्स आहेत. मग प्रोडक्ट आपले पॉझिटिव्ह असणार आहे. सो प्लस 432. आता इथे पॉझिटिव्ह साईन नाही दिले तरीही असं समजलं जातं की तो नंबर पॉझिटिव्हच आहे. तुम्ही फक्त 432 राईट केले तरीही तुमचे आन्सर करेक्ट असणार आहे. आता हे झाले आपले 4 पेअर्स मल्टिप्लिकेशनचे. आता आपल्याला 4 पेअर्स घ्यायचे आहेत डिव्हिजनचे. चला डिव्हिजनचे 4 पेअर्स घेऊयात. फर्स्ट पेअर -13 डिवाइडेड बाय +13. काय येणार आन्सर, आपण फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये इथे राईट करून घेऊयात. आणि इथे 13 आहे न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा 13 आहे.
सो 13 वन जार 13 आणि 13 वन जार 13. आता इथे रिमेनिंग काय राहिलेलं आहे, -1/1. डिनॉमिनेटरमध्ये 1 आलेला आहे, सो तो नाही राईट केला तरीही चालतो. सो फायनल आन्सरमध्ये काय येणार, -1. नेक्स्ट पेअर घेऊयात. 27 डिवाइडेड बाय -8 फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. आता इथे न्यूमरेटर मायनस आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा मायनस आहे. मायनस मायनस प्लस होत असते, सो इथे आपण हे मायनस कट करून घेऊयात. आणि 27 आणि 8ला कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो, तर कोणत्याच नाही. ओके, सो इथे आपले फायनल आन्सर काय येणार, 27/8. नेक्स्ट पेअर घेऊयात. -18 डिवाइडेड बाय 9 फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात. आता 18 आणि 9 दोघांनाही आपण 9ने डिवाइड करू शकतो. 9 वन जार 9 आणि 9 टू जार 18. आता इथे रिमेनिंग काय राहिलेलं आहे, तर 2/1 आणि हे मायनसचे साईन न विसरता द्यायचे आहे. आपण राईट करून घेऊया तिथे -2/1. डिनॉमिनेटर 1 आलेला आहे, सो तो नाही राईट केला तरीही चालतो. सो फायनल आन्सर -2. नेक्स्ट पेअर घेऊयात. -24 डिवाइड बाय +12 फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये राईट करूयात. 12च्या टेबलमध्ये 12ही आहेत आणि 24 सुद्धा आहे. 12 वन जार 12 आणि 12 टू जार 24. रिमेनिंग काय राहिलेलं आहे, -2/1 राईट. -2/1 डिनॉमिनेटर 1 आलेला आहे, सो हा नाही राईट केला तरीही चालतो. मग फायनल आन्सर काय येणार, तर -2. सो हे झाले आपले क्वेश्चन नंबर 4चे कंप्लीट आन्सर. या आधीच्या स्लाईडमध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलेले आहे आणि या लास्ट स्लाईडमध्ये आपण डिव्हिजन केलेले आहे.